आज जातपंचांनी वाळीत टाकलेल्या हेवाळेकर दाम्पत्याला स्वतः मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावरती बोलवलं आणि त्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करून जातीच्या ठेकेदारांना एक जोरदार चपराक लगावलेली आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यामधल्या महादेव केरवडे या गावामध्ये हेवाळेकर दाम्पत्य राहतं। मात्र गावातल्या रूढी परंपरांना विरोध केल्यामुळे जातपंचांनी 2006 पासून या कुटुंबाला वाळीत टाकलं। मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही काहीच कारवाई झालेली नव्हती। गणेशोत्सवादरम्यान हेवाळेकर कुटुंब गावी गेलं असता जातपंचांनी त्यांना या गावात येण्यास नकार दिला आणि त्यामुळे या परिवारानं गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन मंत्रालयाच्या दारावर न्यायासाठी ठाण मांडलं होतं। अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट वर्षावर बोलवून बाप्पाच्या आरतीमध्ये सहभागी करून घेतलं। तसंच जिल्हाधिकारी आणि एसपीना या समस्या तडीस नेण्याचे आदेशही दिलेले आहेत। त्यांनी गावी गेले की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि ह्यांना अनेक अँगल्स असतात, त्यांच्यावर सुद्धा काही केसेस दाखल आहेत, गावामध्ये काही वाद सुद्धा आहेत, परंतु सामाजिक बहिष्कार होता कामा नये याच्याबाबत शासन ठाम आहे आणि आमची भूमिका तीच राहणार। कोणाचे काय वाद असतील त्याच्यासाठी आमची योजना आहे ना, महात्मा गांधी तंटामुक्ती योजना आहे, त्याच्यामध्ये गावामध्ये बसून जरूर कॉम्प्रोमाइज करावं, मिटवावं, परंतु कुठेही सामाजिक बहिष्कार झाला अशी प्रकरणं समोर येऊ नये। दरम्यान ज्या गावात हा प्रकार घडला त्या कुडाळमधल्या महादेव केरवडे गावातल्या ग्रामस्थांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही आपण जाणून घेऊया। गावासमोर आम्ही बोलवलं होतं, त्याला बरेच वेळा बोलवलं होतं, आला नाही तो। आम्ही रात्री 12 पर्यंत थांबलो होतो। त्याचा भाऊ होता स्वतः, भावाने सांगितलं आम्हाला त्याला घेऊन येतो मी, आम्ही थांबलो, ग्रामपंचायतीमध्ये थांबलो तर तो अद्याप आला नाही। भाऊने नंतर सांगितलं मला काय भेटलं नाही।